ओके. आणि आपलं जे नेक्स्ट वीकला एक आपलं सेशन होईल आणि त्याच्या नंतरचा जो वीक असेल तेव्हापासून आपलं टेस्ट सिरीज चालू होतील. ओके. सगळ्यांनी लक्षात घ्यायचं, आपल्या टेस्ट सिरीज नंतर चालू होणार आहेत. ओके बाळांनो. तर बघा, आपण याच्यामध्ये आता आपण घेतोय तो चॅप्टर कोणता आहे, पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन, एरिया ऑफ अ स्क्वेअर, अ रेक्टँगल अँड अ ट्रायंगल. ओके. रेक्टँगल, स्क्वेअरचं, पॉलिगॉनचं आणि ट्रायंगलचं आपण काय बघितलं, पेरिमीटरचं फॉर्म्युले पाहिलेले आहेत. क्लिअर आहे सगळ्यांना? त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट्स काय आहेत बघा. पॉलिगॉन, अ क्लोज्ड प्लेन फिगर बाउंडेड बाय 3 or more स्लाइड्स. आता तुम्हाला सांगितलं होतं की एक क्लोज जी फिगर असते ती कशाने बाउंड असते, 3 or more स्लाइड्स. ओके. 3 आणि त्याच्यापेक्षा जास्त स्लाइड्स मी काय झालेले असते, क्लोज झालेले असते. राईट. पॉलिगॉन माहितीये कोणाकोणाला माहितीये पॉलिगॉन? किती साइड्स असतात त्याला? 3 असतात, 4 असतात, 5 असतात, 6 असतात. राईट. ओके. त्याच्यानंतर बघा, फॉर्म्युला फॉर पेरिमीटर अँड एरिया. पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. स्क्वेअरचा फॉर्म्युला काय सांगितलं आपण? साइड इंटू साइड इज इक्वल टू साइड स्क्वेअर. साइडचा स्क्वेअर पण आपण बोलू शकतो, किंवा साइड इंटू साइड करण्यापेक्षा आपण साइडचा स्क्वेअर करू शकतो. राईट. त्याच्यानंतर एरिया ऑफ अ स्क्वेअर, सॉरी, पेरिमीटर काढायचं ना, पेरिमीटर तर 4 इंटू साइड येतं. ओके. आणि एरिया काढायचं असेल तर साइडचा स्क्वेअर येतो किंवा साइड इंटू साइड येतं. येस. येस ऑर नो? अनम्यूट करायचं श्रीबाळा. यस मॅम. काय सांगितलं मी? मॅम, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर ओके. काय येतं पेरिमीटर ऑफ स्क्वेअर? 4 मल्टिप्लाय बाय साइड. ओके. आणि एरिया ऑफ अ स्क्वेअर? एरिया ऑफ अ स्क्वेअर, एरिया ऑफ अ स्क्वेअर काय? साइड इंटू साइड किंवा साइडचा स्क्वेअर. ओके. यस मॅम. त्याच्यानंतर बघा, आपण पेरिमीटर ऑफ रेक्टँगल बघितलं, एरिया ऑफ रेक्टँगल बघितलं, पेरिमीटर ऑफ ट्रायंगल बघितलं. ओके. तर पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड. असं का घेतलं लेंथ प्लस ब्रेड? कारण लेंथ आणि ब्रेड जी असते रेक्टँगलची ती सेम नसते. त्यामुळे 2 इंटू लेंथ प्लस ब्रेड. ओके. 2 इंटू एल प्लस बी असंही म्हणू शकता. 2 इंटू द ब्रॅकेट एल प्लस बी. ओके. ब्रॅकेट क्लोज. त्याच्यानंतर फोर्थ आपला पॉइंट आहे ते एरिया ऑफ रेक्टँगल. आता रेक्टँगलचं जर एरिया काढायचं झालं तर आपण जसं स्क्वेअरला केलं होतं, साइड इंटू साइड, तसे तिथे काय करावं लागेल, लेंथ इंटू ब्रीड. राईट. कारण याची लेंथ आणि ब्रीड सेम नसते, त्यामुळे त्याला ते करावं लागेल. आणि रेक्टँगल मध्ये आपल्याला काय स्क्वेअर मध्ये आपल्याला काय करता आलं असतं, डायरेक्ट साइड स्क्वेअर करता येतं, पण याच्यामध्ये करता येत नाही. ओके. त्याच्यानंतर बघा, फिफ्थ पॉइंट आहे पेरिमीटर ऑफ अ ट्रायंगल. आता ट्रायंगलची जर पेरिमीटर काढायचं झालं तर सोपं आहे, सम ऑफ द लेंथ ऑफ 3 साइड्स. ट्रायंगलच्या किती लेंथ असते श्री? साइड किती असतात? हॅलो श्री. यस मॅम. साइड किती राहतात ट्रायंगलला? ट्रायंगलला साइड 3. येस. थ्री साइड राहतात, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, पेरिमीटर काढताना 3 साइडची सम करावी लागेल. ओके. यस मॅम. आणि पेरिमीटर म्हटलं की सम येते, ऍडिशन येते. राईट. आणि एरिया काढायचं म्हटलं तर त्याचं काय करावं लागतं, मल्टिप्लिकेशन आपल्याला करावं लागतं. ह्या गोष्टी लक्षात घ्या. एरिया ऑफ अ ट्रायंगल 1/2 इंटू बेस इंटू हाईट आणि बेस, याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन करायचंय आणि त्याला काय करायचंय, हाफने मल्टिप्लाय करायचंय. नंतर बेस आणि हाईट घ्यायचंय, त्याचं मल्टिप्लिकेशन करायचंय आणि त्याला हाफ मध्ये कन्वर्ट करायचं. राईट. किंवा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके. त्याच्यानंतर एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल, द प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द साइड. आता काय सांगितलंय बघा, द
प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ द साइड्स कंटेनिंग द राईट अँगल. राईट अँगल घेऊन जे बाकीच्या लेंथ आहेत त्याचं काय करायचंय, प्रोडक्ट काढायचा आपल्याला. तो काय असेल, ते त्याचा जो प्रोडक्ट येईल तो काय असणार आहे, एरिया. राईट अँगल ट्रायंगलचा काय असणार आहे, तो एरिया असणार आहे. राईट अँगलची लेंथ घ्यायची साइडची, त्याच्यानंतर जे बाकीच्या लेंथ आहेत त्या लेंथ घ्यायच्या, त्याचा प्रोडक्ट काढायचा आणि तो प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके. Yes, ma'am. मानस अनम्यूट करायचं बा. मानस, कहाँ पे गया मानस? लेफ्ट होतात का बाळांनो तुम्ही, मी जेव्हा विचारते तेव्हा लेफ्ट झाला. व्हेरी नाईस मानस. ओके. निधीश्री संदान शिव, व्हिडिओ ऑन करायचंय, अनम्यूट करायचंय. Yes, ma'am. मला सांग, राईट अँगल ट्रायंगलचा जर एरिया काढायचा झाला तर काय करायचं? व्हिडिओ ऑन कर निधीश्री. Yes, ma'am. हा सांग ना बाळा, राईट अँगल ट्रायंगलचा जर एरिया काढायचं झालं तर आपण काय करू? Ma'am. समीक्षा, आपला पेरिमीटरचं चालू आहे आता सध्या. आणि काल आपण काय घेतलं, काल तू नव्हती का क्लासमध्ये? काल आपण असंच थोडेसे क्वेश्चन आन्सर पाहिलेले आहेत, नंबर्स किंवा नंबर सिस्टम किंवा जे काही प्राईम नंबर्स आहेत. ओके, त्या रिलेटेड आपण क्वेश्चन आन्सर घेतलेले आहेत. हा निधीश्री, मला सांग, राईट अँगल ट्रायंगलचं जर एरिया काढायचं झालं तर काय करशील बाळा? नाही माहित, मॅम. का नाही माहित बाळा? वेअर आर यू? निधीश्री, समोर ये, कॅमेऱ्याच्या समोर ये. कुठे Yes, दाखवतेस तू मोबाईल? yes, ma'am. तू बुक मध्ये का दाखवतेस मोबाईल? दिस इज नॉट फेअर हा निधीश्री. निधीश्री, कॅमेरा ऑन फेस. Ma'am. आय एम ऑडिएबल गाईज. ओके. त्याच्यानंतर बघा, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल समजलं सगळ्यांना? काय करायचंय, प्रोडक्ट ऑफ द लेंथ ऑफ साइड्स कंटेनिंग द राईट अँगल. राईट अँगलला घेऊन जे बाकीच्या लेंथ आहेत, ज्या साइड्स आहेत त्यांची लेंथ घ्यायची, लेंथ घेऊन त्याचा प्रोडक्ट काढायचा आहे आणि तो प्रोडक्ट तुमचा काय असणार आहे, एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ओके. त्याच्यानंतर बघा, पेरिमीटर ऑफ पॉलिगॉन, द सम ऑफ द लेंथ ऑफ ऑफ ऑल साइड्स. आता पॉलिगॉन मध्ये काय असतं, 3 किंवा 3 पेक्षा जास्त स्लाइड्स असतात. ओके. येस समीक्षा, येस ऑर नो? समीक्षा, अनम्यूट करायचं बाळा. समीक्षा, माझा आवाज येतो का बाळांनो सगळ्यांना? समीक्षा, आर यू देअर? समीक्षा, अनम्यूट कर बाळा, मी रिक्वेस्ट पाठवली आहे तुला. ओके. रुक्मिणी बिरारी, अनम्यूट करायचं बेटा. Yes, ma'am. आता पॉलिगॉन काय असतो, पॉलिगॉनच्या किती साइड्सचे आपल्याला लेंथ काढावी लागेल सांग बरं? मॅम, आपल्याला त्याचे
बोला. मॅम आपल्याला त्याच्या जेवढ्या बी साईड्स त्यांची आपल्याला लेंथ काढावं लागणार. ओके. किती अंदाजे किती स्लाइड असू शकतात? मॅम पॉलिगॉनला आय थिंक 8 राहू शकतात. मॅम 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 रुक्मिणी, आवाज येतोय का बाळा माझा? येस मॅम. ओके. पॉलिगॉन कसा असतो बघा, एक मी काढून दाखवते. ओके. मॅम पॉलिगॉनचे 6 साइड असतात. येस. दिसतंय स्क्रीनवरती सगळ्यांना? येस मॅम. हा, इथे दिसतंय तुम्हाला 6 स्लाइड्स? येस मॅम. 1 मिनिट, मला इंटरनेट इश्यू आहे का? माझा आवाज तर क्लिअर येतोय का बाळांनो, का ब्रेक होतोय? मॅम थोडा ब्रेक होतोय. 1 मिनिट, हा, इंटरनेट इश्यू असू शकतो. ओके. चला, तर हे काय झालं, आपलं पॉलिगॉन झालं. ओके. येस मॅम. हा, तर पॉलिगॉनच्या मे बी म्हणजे आता इथे 6 स्लाइड्स आहेत. पॉलिगॉन थोड्या डिफरंट वेनेही आपण फिगर आउट करू शकतो, राईट? तर तेव्हा त्याच्या स्लाइड्स कधी कधी बदलूही शकतात. ओके. त्याच्यानंतर बघा, फॉर अ राईट अँगल ट्रायंगल, आता इथे काय दिलंय आपल्याला, फॉर्म्युलेज दिलेले आहेत. ओके. हायपोटेनियसचा स्क्वेअर इज इक्वल टू द सम ऑफ स्क्वेअर ऑफ द साइड्स. आता काय करायचं, हायपोटेनियस काय झालं? हायपोटेनियस कोण सांगेल, हायपोटेनियस कशाला म्हणतात? अर्णव, अनम्यूट करायचं बाळा. येस मॅम. व्हॉट इज मीन बाय हायपोटेनियस? The sum of the square of the sides form a rectangle in square ABC. स्क्वेअर आहे ते. AC is equal to no triangle. Triangle ABC. AC is equal to AB plus BC. AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. स्क्वेअर लक्षात घ्या. ओके. मॅम मी म्यूट हूँ. हा, चालेल. आता बघा, ट्रायंगल, आता ट्रायंगल जर ABC दिलाय आपल्याला, ओके, आणि त्याचं काय करायचं आपल्याला, हायपोटेनियसचं काढायचं, हायपोटेनियस स्क्वेअर. ओके. तर हायपोटेनियस म्हणजे काय, जी आपली राईट अँगल जिथे होतो त्याच्या पुढची जी साइड असते, राईट, त्याच्या समोर फेस टू फेस जी साइड असते त्याला आपण काय म्हणतो, हायपोटेनियस. ओके. यस श्लोक? Yes, ma'am. हा, हायपोटेनियस म्हणजे काय कळालं?
येस मॅम. ओके. आता माझा व्हॉइस येतोय का सगळ्यांना, की अजूनही थोडासा ब्लर आहे किंवा क्लिअर येत नाही असं आहे? नो मॅम, व्हॉइस इज नॉट ब्रेकिंग. ओके. नोट. त्याच्यानंतर बघा रिलेशन बिटवीन युनिट्स. आता युनिट्स मधलं रिलेशन. आता 1 सेंटीमीटर असलं तर काय येणार? इज इक्वल टू 10 मिलीमीटर. 1 मीटर असेल तर 100 सेंटीमीटर. 1 सेंटीमीटर स्क्वेअर असेल तर काय होईल? 100 मिलीमीटर स्क्वेअर. ओके. आणि 1 मीटर स्क्वेअर असेल तर इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. हे लक्षात घ्या बाळांनो, ह्याचं क्वेश्चन येतात. हे हायलाइट करून ठेवा किंवा नोट डाऊन करून इम्पॉर्टंट म्हणून लिहून टाका तुम्ही, कारण हे इम्पॉर्टंट आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना ह्या इम्पॉर्टंट आहेत बाळांनो, ह्या लिहून घ्या तुम्ही. हे विचारलं जाऊ शकतो. जर तुमच्याकडं 1000 सेंटीमीटर असेल तर किती मिलीमीटर होईल असा क्वेश्चन असतो, किंवा मग 1000 मिलीमीटर आहे तर किती सेंटीमीटर होईल असा क्वेश्चन येतो. तेव्हा तुम्हाला आन्सर आलं पाहिजे बाळांनो. ओके. मॅम मी म्यूट हूँ. येस बेटा. त्याच्यानंतर बघा आपण आता हे क्वेश्चन आपण बघितला होता गेल्या वेळेस. खूप जणांचं थोडंसं कन्फ्युजन झालं होतं. काही जणांना क्वेश्चन समजलं नव्हतं आणि काही जणांना समजला, तर ते पूर्णपणे स्टेप बाय स्टेप त्यांना फॉलो करता आलं नाही. ओके. तर आपण आज ते क्वेश्चन बघणार आहोत. कोण रीड करेल क्वेश्चन? स्वयं अनम्यूट करायचं बाळा आणि व्हिडिओ ऑन ऑन ठेवायचं. ओके. रीड मॅम करायचं रीड क्वेश्चन. करू. येस. The length of breadth of the rectangular field are 3. मॅम हा बोला. झूम करा ना थोडं. झूम करू? हा बाळा झूमच आहे, खूप मोठी स्क्रीन आहे. मॅम इथे छोटे आहेत. And 2 centimeter respect 2 3/4 2 3/4 respect मीटर. मीटर बोलायचं बाळा त्याला. meter respectively. What will be the cost of finishing it at the rate of 2 by 1 per meter? येस. आता बघा, आता सगळ्यांनी लक्ष द्यायचं. ओके. मी कोणाला आधीमध्ये क्वेश्चन विचारणार आहे, आले पाहिजे. ओके. आता बघा लेंथ काय दिली आहे? लेंथ इज इक्वल टू 3 इंटू 1/4. 3 इंटू 1/4 मीन्स किती? 3.25. वन मिनिट. 3.25. ओके. आणि त्याच्यानंतर बघा ब्रीड दिलेली आहे आपल्याला. ब्रीड किती दिलेली आहे? 2 इंटू 3/4 म्हणजे 2.75. यस स्वयं. हा. आता लेंथ आणि ब्रेड आपल्याला भेटली, राईट. मग आपल्याला काय करावं लागेल? पहिल्यांदा त्याचं पेरिमीटर काढावं लागेल. कशासाठी पेरिमीटर का काढायचं आपण? कारण आपल्याला काय करायचंय? कॉस्ट ऑफ फेन्सिंग कॉस्ट काढायची आपल्याला. समजा पेंटिंग करायचं किंवा एनिथिंग. ओके. किंवा काहीतरी पेस्ट कंट्रोल वगैरे करायचंय, राईट. फेन्सिंगचं जर म्हणजे तुम्हाला मिनिंग माहित नसेल तर तिथं पेंटिंग करू शकता किंवा तिथं पेस्ट कंट्रोल म्हणू शकता. ओके. फेन्सिंग म्हणजे त्यांनी काय करतात? पूर्ण एरिया घेतात आणि त्या एरियाचं त्यांना कॉस्ट काढायचं असतं. मग आता त्यांनी काय दिलंय? तर द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रेक्टँग्युलर फील्ड आर 3 इंटू 1/4 अँड 2 इंटू 3/4 मीटर रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हली याचा अर्थ काय? लेंथची आणि ब्रेडची रिस्पेक्टिव्हली व्हॅल्यू दिलेली आहे. ओके. तर
मग त्यांनी काय म्हटलंय, व्हॉट विल बी द कॉस्ट ऑफ फेन्सिंग इट ॲट द रेट ऑफ 2 × 1/2 पर मीटर. जर 2.5 पर मीटरला जर त्यांचा रेट आहे, प्राइस आहे, ओके. तर 2.5ने जर लेंथ आणि ब्रेड सगळ्या रूमची काढली, आता एक रूम आहे समजा, त्याची लेंथ तेवढी दिली आहे 3 × 1/4 आणि 2 × 3/4 ही ब्रेड दिले, ओके. तर आपल्याला काय करायचं त्याचं, की आपल्याला पूर्ण रेट काढायचं. रेट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, पेरिमीटर काढावं लागेल, राईट. एरिया काढून उपयोग नाही, कारण एरिया काय असतो, फक्त मधला जो मधला पार्ट असतो तो एरिया असतो. एरिया काढून उपयोग नाही, आपल्याला पेरिमीटर काढावं लागेल, म्हणजे सगळा जो काही कडेचा भाग आहे तो सगळा निघेल. येस येस स्वयं. Yes, ma'am. हा, मग बघा, पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल काय येतं, कोण सांगेन? What is the formula for perimeter of rectangle? स्वयं. Ma'am, हा, आत्ताच सांगितलं ना बाळा मी. ओके. plus B. आणि स्वयं बेटा, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे किंवा नोट डाऊन करून घेतले तरी चालेल. जे तुमचे इम्पॉर्टंट नोट्स काढून ठेवता ना, त्यामध्ये लिहून ठेवा. डिसेंबर मध्ये तुमची एक्झाम आहे. मॅम, बोला. मॅम मी अजून फोर्थलाच आहे. ओके, प्रॅक्टिस चालू आहे का मग ही? हो. ओके, तरीही तुला सांगते, तुझ्याकडे तर भरपूर वेळ आहे ना मग. तर ह्या गोष्टी सगळ्या तुझ्या म्हणजे डोळ्याखालून गेल्या पाहिजेत ना, सगळे फॉर्म्युले पाठ पाहिजेत आता, राईट. म्हणजे तुला आणखी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील. येस मॅम. ओके. येस. हा, मग आता मला सांगायचंय 2 × लेंथ टाकायची, 2 × ब्रेड टाकायचे, आणि मला सांगायचंय की आन्सर काय येईल. सगळ्यांनी. मॅम, हा, बोला. आदिती, अर्णव, श्लोक, जे तुम्ही आन्सर सांगितलं ना 30, ते नाही सांगायचंय. 2 × लेंथ प्लस ब्रेड किती आन्सर येईल हे सांगायचं मला. कीप फास्ट. ज्याचं ज्याचं आन्सर आलं त्यांना तर माहित पाहिजे. येस आर नो बेटा. श्लोक, आराधना.
येस और नो? आदिती मला सांगेल आन्सर काय येतं. मॅम माझा आन्सर येणार येस आदिती. 2.100 येणार. 2 पॉइंट नो कशाचा आन्सर बाळा? 2 ब्रॅकेट 3.100. 3.100 असं कसं कसं कॅल्क्युलेशन केली? आणि तुझं आन्सर 30 आलं ना? मला सांग स्टेप बाय स्टेप कसं काढली तू आन्सर. एक्सप्लेन मी. बोला. मॅम मी फर्स्ट ब्रॅकेट मधलं ऍड केलं. ओके, तू जसं केली तसं मग मला सांग. मी फर्स्ट ब्रॅकेट मधलं ऍड केलं. मग 5 plus 5 10 and 1 carry, then 7 plus 8, 7 plus 1 is equal to 8 and 8 plus 2 10. Then मी ते पॉइंट 3 पॉइंट आणि 2 पॉइंट आहेत का नाही त्यांना ऍड केलं. ते 5 झाले. 5.100 0.25 आणि 0.75 किती होतं? 100 होतं. मग 100 मधलं काय राहतं? तिकडे 0 राहतं. आणि 100 मधला 1 जो आहे तो कुठे येणार? 3 plus 2 5, 5 plus 1 6. तर तिथे 6 येईल ना बाळा? येस मॅम. हा. इज इक्वल टू व्हॉट द आन्सर? व्हॉट इज द आन्सर? 6.00. 6.00. हे आपलं आन्सर येतं का? बोला आदिती बाळा. आदिती बोल बाळा. नो मॅम. मग कसं आलं तुझं 30 आन्सर मला सांग बरं. आर यू रिअली सॉल्व दिस क्वेश्चन? येस मॅम. आय हॅव सॉल्व्ड. मग सांग ना बाळा. हाऊ टू सॉल्व द क्वेश्चन्स. स्वयं काय आलं आन्सर बेटा? आदिती स्टेप बाय स्टेप चॅट बॉक्स मध्ये लिहिलं तरी चालेल. ओके, मला आन्सर पाहिजे तुझ्याकडून. स्वयं